हाय फ्रेंड, नमस्कार. तर चला, आज आहे चंपाषष्ठी आणि त्यासाठी घेतलेले आहे मी एक बाउल वांगे. तर आपल्याला ना हे छोट्या वांग्याचं भरीत बनवायचं आहे, कारण खूप टेस्टी लागते. आणि हे इथं हिरवी मिरची घेतलेली आहे, कोथिंबीर घेतलेली आहे. त्याला आपल्याला ना बारीक करून घ्यायचं मिक्सरला. बारीक म्हणजे थोडंसं जाडसर ठेवायचं. हे ना मी वांगे घेतलेले आहे, वांग्याचे देठ काढून मस्तपैकी त्याला धुवून घेतलं. आणि इथं कांद्याची पात आहे, ती पण धुवून घेतलेली आहे. इथं गॅसवरती मी ना मस्त थोडंसं तेल टाकून कढई गॅसवरती ठेवलेली होती, बारीक गॅसवरती. आणि चला, त्यामध्ये टाकून घेतलेले आहे मी हे वांगे टाकून घ्यायचे, हलवून घ्यायचे आणि थोडा वेळ ना 5 मिनटं याला झाकण ठेवायचं. तर पहिले ना 2 मिनटं मी झाकण ठेवलं आणि त्याच्यानंतर ना 2 मिनटांना बघितले तर हे छान होत होते. मग परत थोडंसं खालवलं आणि झाकण ठेवलं. झाकण ठेवल्याच्यानंतर कढईत आपलं मी ताटामध्ये काढून घेतलं, थंड होण्यासाठी ठेवलं. आणि नंतर ना मी हे बाजऱ्याचं पीठ घेतलेलं आहे. बाजऱ्याच्या पिठाचे चांदके बनवायचे आहेत आपल्याला, तुम्ही बघू शकता. तो कारण की ना हे खूप छान असतात आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप याचं महत्त्व आहे. आणि हे खंडरायासाठी असतात बनवलेले. तर चला, आपण हे मुलं बोलून आपण ते त्याचं आज खंडरायाचा सण साजरा केला जातो. तर चला, आज ना इथं मी ना मिरची करून घेतलेली आहे. इथं ना मस्त थंड झाल्याच्या नंतर ना मी मस्त त्याला वांग्याला स्वच्छ व्यवस्थित बघून घेतलं. आणि बघून घेतल्याच्यानंतर इथं फोडणीची तयारी आहे. जिरा, मोहरी आणि जी मिरची जाडपैकी ते केलेली होती ती टाकून घेतलेली आहे. 3 पळ्या तेल टाकलेलं आहे. नंतर ना वांगे आणि हे सर्व काही टाकून घेतलेलं आहे मी यामध्ये, तुम्ही बघू शकता. तर आणि आपल्याला भरीत आणि ते पात होती ती टाकून दिली मी त्यामध्ये. आपलं भरीत तयार झालेलं आहे. आणि मस्त मी इकडं तवा ठेवलेला होता गॅसवरती. आणि हे ना 9 बनवून घेतलेले आहेत मी, कारण 2 देवाला ठेवल्या जाते तर. आणि एक कुत्र्याच्या नावाने ठेवायचा, एक देवाला ठेवायचा. आणि न 7 आपले जे असतात खंडराय आलेले आपले छोटे मुलं त्यांना द्यायचे. तर चला, मी इथं भाजून घेते याला छानपैकी. आणि हे लगेच पलटतं, मी तुम्हाला पलटून दाखवते. हे बघा, लगेच पलटतं हे. आणि हे हातावर केले जाते, दोन्ही हातांना पीठ लावून. तर बघू शकता तुम्ही, मस्त हे तयार होत आहेत आपले. तर चला, आपल्याला हे सर्वपैकी बनवून घ्यायचे. तर 9 ते 9 बनवून घ्यायचे छानपैकी. तर बघा, हे याच्यावर टाकून घेतलेलं आहे मी भरीत वगैरे, तुम्ही बघू शकता. तर मस्तपैकी याच्यावर भरीत टाकलं. भरीत टाकल्याच्यानंतर इथं खंडराया घेतलेल्या आहेत. इथं सुपारी 1 रुपया आणि मस्तपैकी सगळे काही घेतलेलं आहे. तर चला, कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. तर चला, नमस्कार. तर तुम्ही बघू शकता. तर मस्तपैकी ना मी इथं तयारी करून घेतलेली आहे खंडरायांची. आणि इथं देवासाठी नैवेद्य काढून ठेवला होता, एक चांदकं बनवलेलं आपण ते जे होतं भंडाऱ्याचं ते. इथं एक चौरंग ठेवला, त्यावरती लाल कपडा टाकून तांदूळ टाकून घेतलेले आहेत. आणि मस्तपैकी भरीत आणि हे चांदकं बनवलेलं आहे. इथं दिवा लावला, अगरबत्ती लावली, इथं सुपारी ठेवली, पैसे ठेवले आणि खोबरं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे खंडरायांसाठी भंडारा होता तो टाकून घेतलेला आहे. आणि तांदूळ घेतलेले आहेत. चला, तर आपण चांदके बनवून घेतलेले आहेत. तर हे ना याच्यावरती भरीत टाकून घेणार आहे. तर बघू शकता तुम्ही, आपण हे आत्ता बनवलेलं भरीत आहे ते टाकून घ्यायचं यावरती, कारण आज याला खूपच टेस्ट असते आणि खूप छान वास येत होता मस्तपैकी. तुम्ही तळी उचला आणि आम्हाला सांगा तुमची तळी उचलल्याच्या नंतर भरीत आणि चांदके तुमचे कसे झाले तर. आणि हे वर्षाचं असतं, आपला सण साजरा केल्यासारखं 1 वर्षासाठी असते. आणि ज्यांना खंडराया आहेत ना, आमचे कुलदैवता आहेत तुळजापूरची माता आणि खंडराया पण आहेत आम्हाला. तर चला, मस्त वाटते असं देवाचं काही केलं ना. तर तुम्हीही करा, खूप छान वाटतं. आणि घरासाठी आपल्या ज्या अडचणी असतात त्या सगळ्या दूर होतात. चला, तर याला भंडारा लावून घ्यायचा आणि ना मस्तपैकी याला ना मुलांसाठी ठेवायचं आहे आपल्याला. तर माझ्या चॅनलला सगळ्यात पहिले लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर तोपर्यंत बाय बाय. येळकट येळकट जे